हाय, नमस्कार. मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर सर्वात अगोदर कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, दिलेल्या भरभरून प्रेमासाठी, केलेल्या लाईकसाठी तुमचं खरंच खूप 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 मनापासून आभार मानते. तर कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? मस्त आणि मजेत असणार अशी अपेक्षा करते. तर फुलं बघू शकतात किती दिवस झाले गुलाबाच्या झाडाला फुलं आलेली आहेत आणि पिवळ्या रंगाचं जे गुलाब आहे ते पांढरं झालेलं आहे. जास्त दिवसांनी ना पांढरा रंग होऊन जातो फुलांचा. तर तरीही तशीच्या तशी आहेत आणि बऱ्याच म्हणजे खूप दिवसांनी फुलं येतात, त्यामुळे मी ते कट वगैरे काही करत नाही झाडांवर. तशीच राहू देते, म्हणजे अजून थोडे दिवस बाल्कनीमध्ये जरा फुलं वगैरे राहिली तर मग छान वाटतात म्हणून. तर सकाळी मस्त छान असा ढोकळ्याचा जो नाश्ता आहे तो झालेला होता आणि छान बनलेला होता ढोकळा. त्यानंतर मग आपली स्वयंपाकाची जी काही तयारी होती ती. त्याआधी म्हटलं तुम्हाला गार्डनमधले जे काही एवढे दिवस झाले फुलं आलेले होते ते दाखवून देऊयात. तर ते दाखवून झाल्यानंतर आज मी ठरवलेलं होतं, आमच्या आईने गावावरून तुरीच्या शेंगा आणलेल्या होत्या. तर त्याचे दाणे होते राहिलेले आणि जास्त दिवस राहिल्यावर मग ते खराब होतात, म्हणून आज मग मी ठरवलं की तुरीच्या दाण्यांची चटणी जी आहे ना ती बनवूयात. तर इथे सुरुवातीला अगोदर जिरे, मोहरी वगैरे, कढीपत्ता याची फोडणी वगैरे देऊन झाल्यानंतर लसूण, कांदा वगैरे कट करून टोमॅटो घातलेला आहे, हिरवी मिरची घातलेली आहे. छान व्यवस्थित तेलामध्ये परतवून झाल्यानंतर मग तुरीचे जे दाणे होते ते मिक्सरमध्ये फिरून घेतलेले होते. तर एका साईडला मी आमटी केलेली होती, म्हणजे शेंगदाणे लावून जी भाजी करतो ना तशी, आणि एका साईडला थोडीशी चटणी यांना टिफिनला देण्यासाठी करून घेतलेली होती. कारण परत परत स्वयंपाकाचंही टेन्शन असतं काय बनवावं, आणि होते शेंगा होत्या, दाणे होते भरपूर, म्हणून मग मी एका साईडला चटणी जी आहे ती बनवून घेतलेली होती थोडी. तर अगदी 5 मिनिटातच झटपट अशी तुरीच्या दाण्यांची चटणी जी आहे ती तयार झालेली आहे आणि खूप छान मस्त चवीला मस्त लागते, आणि नुसती जरी खाल्ली तरीही छान लागते आणि चपातीसोबतही छान लागते. तर आम्हाला तर सगळ्यांना खूप जास्त आवडते. थोडंसं तेल जर जास्त असलं ना त्याच्यामध्ये तर छान होते, नाही तर मग थोड्यासा पाण्याचा शिंपडा जो आहे ना तो वरून देऊन द्यायचा, म्हणजे खाताना जर आपल्याला सुक्की अशी वाटत नाही. आणि तुरीच्या दाण्यांची जी शेंगदाण्याची कूट वगैरे घालून भाजी बनवलेली होती, बघू शकतात किती छान आणि मस्त तरी आलेली आहे आणि छान झालेली होती. दुपारचं जेवण वगैरे सगळं काही झालं, त्यानंतर आपलं आवराआवरी कामांची जी काही होती ती केली आणि मग डीमार्टला गेलेलो होतो. घरातलं जे काही सामान होतं थोडंफार ते आणायचं राहिलेलं होतं, तर ते आणण्यासाठी गेलेलो होतो. आणि सगळं साहित्य वगैरे आणून झाल्यानंतर लगे हात म्हटलं हे सगळं भरून घेते, नाही तर मग ही जी पिशवी आहे ना ही तशीच जर राहू दिली आल्यानंतर तर पुढचे 2-4 दिवस ती काही जागेवरून हालत नाही आणि तेवढीच अडचण जी आहे ती होत असते. आणि सामान आणल्यानंतर भरणं ही वेळच्या वेळी खूप जास्त महत्त्वाचं असतं. नाही तर 2-3 दिवस पुढचे ते जे आहेत ना ते तसेच ढकलले जातात आपले. तर काल तुम्हाला मी साड्या ज्या आहेत त्या दाखवल्या. खूप जणींना साड्या खूप जास्त आवडल्या, छान आहेत आणि डिझाईन वगैरे पण छान आहे आणि रेट पण व्यवस्थित आहेत. 750-800 अशा दरम्यान त्या साड्या आहेत आणि पार्टीवेअर टाईप छान वाटतात घालायला आणि साध्या सिंपल, जास्त हेवी वगैरे नाही आहेत. त्याच्यामुळे बऱ्याच जणींना आवडल्या साड्या. तर आहेत घरगुती, म्हणजे 2 ठिकाणाहून आम्ही घेतलेल्या आहेत, त्या घरगुतीच आहेत. ज्यांच्याकडून आम्ही घेतलेल्या आहेत ओळखीचेच आहेत ते. त्यांची जर काही हरकत नसेल तर मग मी विचारेल तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे, जर साड्यांसाठी द्यायचा असेल मग त्यांची हरकत नसेल तर मलाही काही द्यायला हरकत नाही आहे. विचारेल मी एकदा त्यांना आणि मग परत तुम्हाला ते जर हो म्हणतील तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही संपर्क करून मग साड्यांसाठी येऊ शकतात, किंवा तिथं घरपोच जर तुम्हाला त्या देऊ शकत असतील तर मग त्याही देऊ शकतील. किंवा साड्यांचे फोटो वगैरे अजून बऱ्याचशा व्हरायटीज आहेत, पण ज्या माझ्याकडे नव्हत्या त्या पॅटर्नमधल्या मी घेतलेल्या होत्या. नाही तर बरेचसे कलर किंवा अजून बऱ्याचशा डिझाईनी ज्या आहेत ना त्या आहेत, खूप छान छान डिझाईन आहेत आणि सगळे नवीन पॅटर्न आहेत. ड्रेस मटेरियल वगैरेही आहे. आपले टॉप वगैरे रोज डेली वेअरसाठीचे, फक्त जास्त हेवीवाले नाही आहेत.
तर ज्या वेळेस सामान वगैरे आणून झालं ना, तर आधीचं जे सामान जे काही शिल्लक असलं ना, ते सगळं साहित्य मी वरच काढून ठेवते आणि आपलं जे नवीन आणलेलं आहे ना, ते खालच्या साईडला ठेवते. कारण मग आधीचं आणलेलं आधी संपायला हवं म्हणून मग ते सगळं खालच्या साईडला व्यवस्थित रचून घेतलं आणि जे काही थोडंफार शिल्लक राहिलेलं तांदूळ म्हणा, साखर म्हणा किंवा शेंगदाणे वगैरे जे काही साहित्य आहे, सामान आपलं, ते वरच्या साईडला रचून व्यवस्थित असं लावून झालेलं होतं. आणि यांना तर दुपारचा टिफिन वगैरे देऊन झालेला होता आणि मग आम्हीच होतो चौघजणी, आमच्या आई, मी आणि वेदू आणि सिद्धी. तर आमच्या आईंना ना तांदळाची भाकर खायची होती. आमच्या गावाकडे सहसा करून म्हणजे तांदळाची भाकर हा प्रकार तर माहीतच नाही आहे, बनतच नाही आमच्या इकडे तांदळाची भाकर. पण मी इकडे आल्यानंतर आजूबाजूला कोणी करत असलं त्यावेळेस एकदा दोनदा म्हणजे असं खाऊन बघितल्यानंतर आवडते. सिद्धी आणि वेदून त्यांना तर मेथीची जी भाजी आहे ना सुक्की, त्याच्यासोबत ही भाकरी तर इतकी छान लागते, मस्त लागते अगदी. तांदळाची भाकर किंवा आपलं पिठलं असतं ना त्याच्यासोबतही खूप छान लागते. मग मी इथं सुक्की मेथीची भाजी बनवलेली होती आणि त्यानंतर मग तांदळाचं पीठ जे आहे ना ते गरम पाण्यामध्ये मळून ठेवलेलं होतं. म्हणजे उकडीच्या भाकरी आपण ज्याला म्हणतात इकडचे लोक, त्या पद्धतीने गरम पाण्यामध्ये जे पीठ आहे ना तांदळाचं ते मळून ठेवलेलं होतं. थंड झाल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं त्याला छान असं मळून घेतलं आणि मग त्याच्या अगदी पातळ म्हणजे आपली चपाती असते ना, तशा भाकरी या बनवाव्या लागतात. तर त्याच पद्धतीने मी ह्या भाकरी ज्या आहेत ना त्या थापून बनवणार आहे. आणि सुरुवातीला ना मला एवढं म्हणजे इतकं माहीत नव्हतं की अगदी इतक्या पातळ वगैरे टाकाव्या लागतात. तर थोडी जाड साईजची जर भाकर केली ना तर ती वातडी वगैरे होते किंवा खाल्लीही जात नाही. तर पातळ भाकऱ्या केल्या आणि गरम गरम भाजीसोबत गरमागरम भाकरी जर खाल्ल्या ना, इतकी छान चव येते ना, तर काय सांगू. खरंच तुम्ही बनवत नसाल तर एकदा बनवून बघा. मात्र तांदळाचं जे पीठ आहे ना ते गरम पाण्यातच मळून घ्यायचं. थंड पाण्यात मळल्यानंतर भाकरी त्याची व्यवस्थित नाही जमत, म्हणजे पाहिजे तशी होत नाही ती. गरम पाण्यामध्ये उकडीच्या ज्या भाकरी आहेत ना त्या एकदम छान आणि मस्त होतात. तर सेम मी आपली जशी चपाती असते ना त्याच पद्धतीने तितकीच पातळ तांदळाची भाकर इथे बनवलेली होती. आणि ज्यावेळेस बनवता नाही आली तर मग लाटण्याने आपण जसं चपाती लाटतो ना तशाही एकाच साईडने व्यवस्थित छान अशा लाटून जर या भाकरी केल्या ना तरीही छान आणि मस्त होतात ह्या भाकरी. आणि खरं सांगू का, जेवण बनवायला काय बनवू सुचतच नव्हतं आणि आमच्या आईंचे ब्लाऊज वगैरे शिवायचे चालू आहे. तुम्हाला तर सांगितलंच होतं मी. तर ब्लाऊज शिवण्याचंच काम माझं चालू होतं आणि बराचसा उशीर मला झालेला होता. किती भाकर टम्म फुगलेली आहे बघू शकतात आणि किती मस्त छान झालेली आहे. तर ब्लाऊज शिवता शिवता खूप जास्त उशीर झाला आणि अचानक मग मनात आलं, म्हटलं चला आईन त्या सांगताच आहेत की तांदळाची भाकरी बनव म्हणून मग मी भाकरी बनवायला सुरुवात केलेली होती. तर अचानक ठरलेला बेत जो आहे ना तो इतका छान आणि मस्त होईल असं वाटलंही नव्हतं. अगदी आपण बऱ्याच वेळेला म्हणतो ना की पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे किंवा हे न ते करण्यापेक्षा भाजी भाकरी ही जरी प्रेमाने आणि इतकी छान असली ना तर त्या जेवणालाही हे जेवण जे आहे ना ते मागे पाडेल इतकं छान आणि चवीला मस्त लागतं. तर चला ताईंनो, मस्त छान अशी मेथीची भाजी आणि ही टम्म फुगलेली तांदळाची भाकर सोबत मी माझा व्हिडिओचा इथं एंड करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. किती मऊ आणि सॉफ्ट झालेले आहे तर भाकर. तर चला मग मस्त छान अशा जेवणासोबत मी माझा व्हिडिओचा एंड करते. एक लाईक नक्की करा आवडला असेल व्हिडिओ तर. नेहमीप्रमाणे तुम्हाला पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.